आज आपण करणार आहोत औषधी गुणधर्म असलेली शेवग्याच्या पाल्याची भाजी। काही ठिकाणी याला शेवग्याच्या पानांची भाजी पण म्हणतात। यासाठी भाजी आधी निवडून घ्यायची आणि धुवून घ्यायची आहे। आता गॅसवर एक कढई ठेवूया। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं की मोहरी आणि जिरे घालून घेऊया। जिरे छान तडतडले की बारीक चिरून घेतलेली मिरची आणि वाटून घेतलेला लसूण घालूया। साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। लसूण आणि मिरची छान तळून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा हळद आणि हिंग घालावी। आता भाजी घालून घेऊया। भाजी चांगली परतवायची आहे। यानंतर चवीपुरतं मीठ घालूया। मी इथे अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती, ती घालूया। भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकून ठेवूया। मी सुरुवातीला सांगितलं होतं की ही औषधी गुणांची भाजी आहे। ही फक्त भाजी नसून एक नैसर्गिक सुपरफूड आहे। याचं कारण असं की या भाजीमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्प्लेक्स असतात। आता 5 ते 7 मिनिट झाले आहेत। भाजी उघडून पाहूया आणि त्यामध्ये 2 चमचे कूट घालूया। कूट घातल्यानंतर भाजी पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आता वरून थोडंसं पाणी घालूया, कारण ही भाजी वाफेवर शिजणार आहे। पुन्हा एकदा झाकायचे आणि 5 ते 10 मिनिटं ठेवायचे। 5 ते 10 मिनिटांनंतर आपली भाजी तयार आहे। भाजी सर्व्ह करून घेऊया। शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे। तसेच डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींसाठी ही खूप चांगली आहे, कारण ही भाजी रक्तातील साखरसुद्धा नियंत्रित करते। अशाच उपयुक्त रेसिपीज पाहण्यासाठी गावरान रसोई चॅनलला सबस्क्राईब करा।